हे गाइस, आप देख रहे हैं यहाँ पर अभी बोरके सर खाना बना रहे हैं और वो इस समय कांदा कटिंग कर रहे हैं। और यहाँ पर हमारे आशीष सर एकदम छोटे बच्चे जैसे मुस्कुरा रहे हैं और यहाँ पे वो टमाटर काट रहे हैं। वो जो हाथ में उसके छुरी है वो छुरी टमाटर पे लगनी चाहिए, ना कि दिल पे। और यहाँ पे आपने देखा ही है हमारा सवाशर यहाँ पर अभी मिर्ची डाल डाल के लड़कों को जुलाब लगा रहे हैं। वाह बोडके सर, तुम्ही तर सगळं किचनच आणलं इथे पार. काही म्हणा बोडके सर, पण तुमच्या हातची चव म्हणजे नाही नाही सर, आम्ही नॉनव्हेज खाते नाही. आता आम्ही कसं आहे, आता प्रथम वर्षामध्ये खूप नॉनव्हेज खाल्ल्यामुळं आता द्वितीय वर्षामध्ये थोडं स्टॉप केले आहे मी. त्याच्यामुळे सर फक्त तुमच्या भाजीचा आस्वादच आम्ही घेतो फक्त. खरंच मुलांना हॉस्टेलची जी लाईफ असते ना एकदम खतरनाक असते. म्हणजे जर तुम्ही बघितलं ना, कुठं कपडे, कुठं झोपायचं अंथरूण आणि कुठं आपला सगळा हा पसारा आणि कुठं जेवायचं काय, खूप मजा असते हो. ही मजा आयुष्यात एकदा जर तुम्ही शिक्षण पूर्ण केलं तर ही मजा पुन्हा घ्यायला मिळत नाही. त्यामुळे आयुष्यात सगळं करा, अभ्यास करा, करिअर बनवा, योग्य मार्ग निवडा. पण जेव्हा तुम्ही हॉस्टेल असता तेव्हा हा आनंद कधी सोडायचा नाही. या ठिकाणी आमचे सौरभ सर आत्ताच आलेले आहेत आणि आमचे नाही, सौरभ सर आले होते, ते केक आणायला गेले होते. त्यांच्याकडे मोठी जबाबदारी होती. त्यांनी तो आईस केक या ठिकाणी आणून ठेवलेला आहे. आमचे या ठिकाणी दुसरे सर जे आताच जे करून अभ्यास करून आलेले आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर त्यांचे जे हसू आहे त्याच्यातून दिसून येते त्यांनी किती अभ्यास केलेला आहे. खूप अभ्यास केल्यावर ग्लो येतो चेहऱ्यावर. सर फक्त सर मिरची टाकताना जपून टाका, काय की नाही तर मुलांना रात्री उठायला लागत नाही. त्रास सकाळी होईल पण उठायला रात्र लागत ना, मग पण गोदाडी पिवळी पडायची नाही, रात्र काय व्हायला नको. खूप मस्त जेवण या ठिकाणी चालू आहे. नक्कीच तुम्ही हॉस्टेलचा आनंद घ्या, खूप छान वाटत आहे. थांबूया इथेच, धन्यवाद. खूप सुंदर स्मेल या ठिकाणी येत आहे जेवणाची. काळा मसाला, वा. बोडके सरांचं मन साफ असलं तरी ते मसाला काळा. चला, या ठिकाणी खूप सुंदर आता सुगंध आलेला आहे. मसाला आता सगळा काळा काळा झालेला आहे या ठिकाणी. खरंच आता डोळ्याला त्रास व्हायला लागला आहे. खूप छान वाटतंय. चला तर मग थांबूया इथे, भेटूया नंतर. शुभरात्री.